कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बुद्धांनी भगवंतांनी निर्माण केलेला अनुपम असा सद्धम्म, या सद्धम्मावर निब्बाणाकडे वाटचाल करणारा पूजनीय भिक्खू संघ या त्रिकाळातील तिन्ही रत्नांना अत्यंत श्रद्धापूर्वक त्रिवार अभिवादन करतो, पंचांग प्रणाम करतो. चौथे रत्न म्हणजे बहुजनाचे उद्धार करते म्हणजे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील त्रिवार अभिवादन, पंचांग प्रणाम करतो. आपणा सर्वांना अंजलीबद्ध अभिवादन करतो. आज आपण भगवंताची वाणी काही बघणार आहोत, अमृतवाणी. त्यामध्ये भगवंताने जे दोन टोकाचे या जगामध्ये मार्ग आहेत, त्या मार्गाकडे न जाता मध्यम मार्गाने जाण्यासाठी सुचवलं आहे. या दोन टोकाच्या मार्गापासून आपल्याला परावृत्त केलेले, आगाह केलेले, विशेषतः परिव्रजकाने या मार्गाला तर अजिबात जाऊ नये. ते कोणते दोन मार्ग आहेत अतिटोकाचे, जे सारणातला धम्मचक्र प्रवर्तन सूत भगवंतांनी पंचवर्गीय भिक्खूंना उपदेश केला या सूत्राचा. त्यामध्ये असे म्हटलेलं आहे, भगवंतांनी नमूद केलेलं आहे, अमृतवाणी भगवंताची अशी आहे की यो चाय कामे सुकामं सुखल्लिकानुयोगो ही नवगम्म पोथोजनिको अनार्यो अनर्थ सहितो. दुसरा मार्ग टोकाचा असा आहे की यो चाय अत्त किल मतानुयोगो दुःख अनार्यो अनर्थ सहितो. तर या पद्धतीचे हे दोन्ही मार्ग म्हणजे दुःख देणारे आहेत. दोन्ही मार्ग अकल्याणाचे आहेत. कल्याणकारी मार्ग मध्यम मार्ग आहे. तर हे मार्ग काय आहेत? यो चाय कामे सुकामं सुखल्लिकानुयोगो. कामसुख सातत्याने कामवासना परिपूर्तीसाठी झटणे, अमर्याद कामवासना करणे, हा मार्ग दुःखाकडे घेऊन जाणार आहे. हीन आहे, ग्राम्य आहे, खेडूतांचा आहे, धम्मापासून पृथक घेऊन जाणार आहे. पोथोजनो अन आर्यो, अडाणी लोकाचा, गवार लोकाचा हा मार्ग आहे. अनर्थसही तो अनर्थ जीवनामध्ये करणार आहे. दुसरा टोकाचा मार्ग देखील असाच आहे, दुःखात लोटणारा. यो चाय अत्त किल मतानुयोगो, स्वतःलाच क्लेश करून घेणे, हे तर दुःख आहेच आहे. हे सुद्धा हीन आहे मार्ग. हा ग्राम्य आहे, खेडूतांचा आहे, धम्मापासून पृथक घेऊन जाणार आहे आणि दुःखात लोटणारा आहे. शील सदाचारापासून अत्यंत दूर नेणारा, समाधीपासून दूर नेणारा आणि प्रज्ञेपासून अत्यंत दूरवर पोहोचवणारे हे दोन्ही टोकाचे मार्ग भगवंतांनी निषेधार्थ मानलेले आहेत. इथेच थांबतो. सर्वांचं मंगल हो, कल्याण हो. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करा त्यावर. खूप खूप धन्यवाद. सगळ्याचं मंगल हो, कल्याण हो. साधू साधू.